पुन्हा एकदा एक्सक्लुझिव्ह आणि दाहक दृश्य आपण बघतोय। आजूबाजूला असलेल्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्यांनी सुद्धा पेट घेतलाय आणि त्या पलीकडची दृश्य सुद्धा आपल्याला दिसू शकत नाही, तितके हे धुराचे लोट आहेत, इतकी ही आगीची भीषणता आपण बघतोय। संपूर्ण कंपनी आणि तिचा परिसर खरं तर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलाय। ही स्कूल व्हॅन्स आहेत जी जळतानाची दृश्य आपल्याला दिसत आहेत, कारण मोठी आग तिथे लागली। अग्निशमन दलाचे जवान हे प्रयत्न करतात ही आग विझवण्यासाठी, त्याची सुद्धा दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय। सध्या तरी एक बंब इथे पोहोचला अशी माहिती समजते, पुढची कुमक आता मागवली गेलेली असावी। आपण जर बघितलं तर सध्याच्या घडीला फक्त एक फायर ब्रिगेड इकडे आली आहे। रस्त्याच्या कडेला उभी केलेली ही वाहनं होती कंपनीच्या परिसरात, त्यांनी सुद्धा पेट घेतलेला आहे आपण बघतोय। जी मोठमोठी झाडं आहेत, वृक्ष आहेत, त्यांनी सुद्धा पेट घेतलाय, ते सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी आलेली आहेत आणि अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत की आग विझवण्यासाठी, पण आणखी मोठी कुमक तिथे निश्चितच अग्निशमन दलाची आवश्यक असेल, कारण ही केमिकल कंपनी आहे आणि त्याच्यामुळे आग पसरण्याची आणि हा स्फोट आणखी भीषण होण्याची शक्यता दाट आहे। त्याच्यामुळे या गोष्टीचा विचार करता लवकरात लवकर आग आटोक्यात आणणं, इथे कूलिंग ऑपरेशन सुरू करणं, सगळी परिस्थिती नियंत्रणात आणणं फार आवश्यक ठरेल आणि निश्चित अग्निशमन दलाचे जवान त्याच्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात। अगदी महिन्याभरातली डोंबिवली MIDC मधली ही दुसरी आग आहे, तिचं हे प्रकरण आहे। खरं तर एक अशा पद्धतीचा प्रसंग घडल्यानंतर लगेचच काळजीपूर्वक फायर ऑडिट होणं प्रत्येक कंपनीचं आवश्यक होतं। जर ते झालं असं म्हणणं असेल तर मग ही दुसरी घटना का घडली हा सवाल सुद्धा उपस्थित होतो। आजूबाजूला रहिवासी इमारती, शाळा आहेत, त्याच्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा कुठलाही धोका या आगीचा तिथपर्यंत पोहोचू नये या दृष्टीने सुद्धा काळजी घेतली जाणं तितकंच आवश्यक गरजेचं असणार आहे। अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे, त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न निश्चित सुरू आहेत, पण बघ्यांची गर्दी सुद्धा तिथे काहीशी जमली आहे, दृश्यांमध्ये आपण बघतोय। त्यांना सुद्धा तिथून हटवणं, लांब करणं फार आवश्यक आहे, कारण त्यांच्या सुद्धा जीवाला तितकाच मोठा धोका आहे आणि मुख्य म्हणजे जे काम तिथे करायचंय आग विझवण्यासाठीचं, जे कुठलं रेस्क्यू ऑपरेशन तिथे राबवावं लागेल परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, त्याच्यामध्ये सुद्धा या गर्दीमुळे निश्चित अडथळा निर्माण होऊ शकतो। त्याच्यामुळे बघ्यांनी सुद्धा तिथे गर्दी न करणं हे महत्त्वाचं असेल आणि योग्य आपण जर बघितलं तर सध्याच्या घडीला फक्त एक फायर ब्रिगेड इकडे आलेली आहे। पुढारी न्यूजवर ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या बघतोय। डोंबिवली MIDC फेज 2 मध्ये एका केमिकल कंपनीला आग लागलेली आहे आणि मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा फायर ब्रिगेड प्रशासन असेल आणि KDMCचं प्रशासन आहे हे घटनास्थळी पोहोचलेलं दिसतंय। आपण जर बघितलं तर सध्याच्या घडीला फक्त एक फायर ब्रिगेड इकडे आलेली आहे कंट्रोल करताना, तर अजून फायर ब्रिगेड बोलवत नाही तोपर्यंत आग जी आहे ही आटोक्यात येणं शक्य नाही। MIDCचे अधिकारी कोण इकडे दिसत नाही आहे, मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा फायर ब्रिगेड प्रशासन असेल आणि KDMCचं प्रशासन आहे हे घटनास्थळी पोहोचलेलं दिसतंय।